आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। गौडगावच्या जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या कालखंडात स्थापित नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। पहाटेपासूनच श्रींचा अभिषेक, महारुद्र अभिषेक, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, पाळणा व गुलाल महाआरती अशी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने आयोजित करण्यात आले। जय श्रीराम व बजरंग बली की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। सुमारे 30,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व शिवानंद सोलापुरे यांनी दिली। भाविकांच्या सोयीसाठी सुमारे 2 किलोमीटर पर्यंत दर्शन रांगा शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापित करण्यात आल्या होत्या। तसेच मंदिर समितीतर्फे महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला। हे मंदिर जागृत व मनोकामना पूर्ण करणारे दक्षिणमुखी मारुतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे। शारीरिक व मानसिक त्रास कमी होणे, आर्थिक अडचणी दूर होणे, नोकरी, संतती प्राप्ती व व्यापार वृद्धीसाठी भाविक येथे श्रद्धेने दर्शन घेतात, अशी माहिती ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली। हनुमान जयंती निमित्त मंदिरातून पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी मिरवणूकही मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत खानापुरे, सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेंथे, प्रकाश सपकाळ, परमेश्वर सुतार, शांतया स्वामी, चौडप्पा सोलापुरे, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत मेत्रे, मल्लू पाटील, बिराप्पा पुजारी, हाजी मलंग माने, मल्लू मेत्रे, श्रीशैल कुंभार, शिवानंद सोलापुरे आदींनी परिश्रम घेतले। ज्ञानेश्वर नागेश फुलारी, गौडगाव जागृत मारुती मुख्य पूजन। आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत मारुती गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। ठीक 3:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, शिवपार्वती पूजा, गणपती पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेली आहे। व ठीक 6:54 चालणा कार्यक्रम म्हणजे गुलाबोधनचे कार्यक्रम झालेले आहेत। व 7:20 गावाच्या मुख्य रस्त्यातून श्री जागृत मारुतीचे पालखीची मिरवणूक होणार आहे व इथे आलेल्या भक्तांना महाप्रसादाची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे। अनेक राज्यांचे भक्तगण येत आहेत। आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यातील भक्तगण येणार आहेत व येत आहेत। आज कमीत कमी 25,000 ते 30,000 भक्त येतील अशी आशा आहे।